नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली, जवळपास 50-60 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी, बँक निफ्टीसुद्धा मायनसमध्ये ओपन झालेली. पण त्यानंतरनं बँक निफ्टीला चांगली रिकव्हरी आली. 200-250 पॉईंटची तेजी बँक निफ्टीनं दाखवली, पण त्यानंतर परत बँक निफ्टीमध्येही सेलिंग आलं. आज मार्केट निफ्टीवर पर्टिक्युलरली दबाव राहण्याचं कारण होतं रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आणि HDFC बँकेचा शेअर. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर दिवसभरामध्ये ऑलमोस्ट 4 ते 5% मायनस केलं, कारण त्याच्यामध्ये न्यूज होती की रशियन ऑइलवर US टेरिफ लावणार आहे. रशियन ऑइल आपण जर घेतलं तर भारतावर टेरिफ लावणार आहे आणि रशियन ऑइलचे काही टँकर्स जे आहेत ते गुजरातच्या जामनगर रिफायनरीमध्ये येत आहेत. तिकडून रशियन ऑइल येत आहे आणि रशियन ऑइलचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे आणि त्यामुळे त्यांच्या मार्जिनवर कदाचित त्यामुळं ट्रेड डिस्टर्ब होऊ शकतो आणि ट्रेड थांबवू शकतो आणि त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्समध्ये 4 ते 5%ची डिक्लाइनिंग आली. कंपनीनं ह्या कमेंट्स डिक्लाइन केल्यात की त्या सगळ्या रूमर्स आहेत आणि तसं काही नाही, सत्य नाही आहे त्याच्यामध्ये. पण तरीही मार्केटमध्ये स्टॉकमध्ये रिकव्हरी आली नाही, 5% डाऊनच बंद झाला. HDFC बँकेमध्ये सुद्धा थोडा डिपॉझिट ग्रोथला घेऊन कन्सर्न्स, त्यामुळे सुद्धा HDFC बँक 1.5 ते 2% मायनस राहिला. येणाऱ्या रिझल्ट सेशनमध्ये त्यांना डिपॉझिट ग्रोथ नाही आहे, त्यामुळे त्यांच्या लोन ग्रोथवर प्रेशर येईल. यामुळे HDFC बँकेवर दबाव राहिला आणि परिणामी ह्या निफ्टीच्या 2 हेवीवेट शेअर्सवर दबाव असल्यामुळे निफ्टी दिवसभर अंडर परफॉर्म केला आणि जो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे 26,250 त्याच्याही खाली येऊन 26,200च्याही खाली जाऊन क्लोज दिला 26,180च्या आसपास. आणि ज्या पद्धतीनं महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक केला या सगळ्या 2 स्टॉकच्या फॉलमुळं, त्यामुळे थोडंसं मला वाटते कॉशियस राहणं गरजेचं आहे. कारण काल सोमवारी निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय टच केलेला ऑलमोस्ट 26,400च्या आसपासचा, 26,373च्या आसपास हाय केला आणि त्यानंतरनं कालही लाईफ टाईम हाय टच केल्यानंतर निफ्टीमध्ये फॉल आला आणि आज गॅपडाऊन ओपनिंगसोबत निफ्टी सुरुवात झाली आणि दिवसभर आज जवळपास निफ्टीवर 100-150 पॉईंटची डिक्लाइनिंग राहिली, दबाव राहिला. महत्त्वपूर्ण सपोर्ट 26,250च्या खाली ब्रेक दिला, 26,200च्याही खाली ब्रेक दिला. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत त्यामुळे टेक्निकली थोडंसं निफ्टीचं स्ट्रक्चर थोडंसं वीक आहे, पण ऑलमोस्ट जोपर्यंत 26,000च्या वरती आहे तोपर्यंत थोडंसं पॉझिटिव्ह आहे. पण मला वाटते अपसाईड पोटेन्शियल कमी वाटते, कॅप आहे अपसाईडला, कारण जे निफ्टीचे हेवीवेट्स जर असे पडायला लागले तर निफ्टीमध्ये मोठा फार राईज येईल असं थोडंसं मला वाटत नाही आहे. मग ओव्हरऑल मार्केटवर दबाव राहण्याचे चान्सेस आहेत. FIची विक्रीसुद्धा सुरू आहे, त्याचाही परिणाम निफ्टीवर होतो आणि त्यामुळे दबाव राहील असं मला वाटते. त्यामुळे टेक्निकली ट्रेड करायचं असेल उद्यासाठी तर निफ्टीला 26,100 पहिला सपोर्ट आहे. 26,100च्या खाली आलं तर निफ्टी 26,000पर्यंत आणखी खाली जाईल. 26,100 एक सपोर्ट आहे. 26,200च्या वर गेला, 26,200, 250च्या वर एव्हाना गेला तर एक रिकव्हरी परत पुन्हा लाईफ टाईम आहे 26,350, 400पर्यंतची रिकव्हरी येऊ शकते जर निफ्टी 26,250च्या वर क्लाइम करून मेंटेन राहिला तर. अदरवाईज जर निफ्टी 26,200, 250 क्लाइम नाही करू शकला तर 26,100पर्यंत खाली येऊ शकतो. 26,100 पहिला सपोर्ट आहे. 26,100च्या खाली आला तर 26,000पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं मला वाटते कॉशियस राहण्याचा वेळ आहे, कारण विक्ससुद्धा ऑल टाईम लोवरून थोडासा वाढत आहे, वरती आला आहे 10च्या वर. त्यामुळे व्हॉलॅटिलिटी वाढू शकते. विक्स वाढाला याचा अर्थ व्हॉलॅटिलिटी वाढू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा थोडंसं नवीन लाईफ टाईम हाय 26,500च्या आसपास केल्यानंतर थोडासा पॉज आला आहे. आज रिकव्हरी होण्याचा प्रयत्न केला पण क्लोजिंगला परत पुन्हा ती रिकव्हरी गमावली. जवळपास 300 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये होती, पण ती एंटायर 300 पॉईंटची तेजी वाईपआउट होऊन फक्त 70 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बँक निफ्टी बंद झाले. मग बँक निफ्टीला हायर लेवलला सेलिंग आहे. बँक निफ्टीला ट्रेड करायचा असेल तर 60,000च्या वरती आहे, तोपर्यंत परत पुन्हा 60,500च्या आसपासचा जो लाईफ टाईम आहे तो टच होऊ शकतो. तिथंपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते 60,000च्या वरती, 60,500पर्यंत. 60,000च्या खाली आला, 60,000 ब्रेक झाला तर 59,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. 59,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे उद्यासाठी बँक निफ्टीला. या अनुषंगाने या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये बघायचं झालं तर 1,054 शेअर्स पडले, त्याबद्दल 1,800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 29 शेअर्स वाढले, त्याबद्दल 21 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे, निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या थोडी जास्त आहे. पण जे काही शेअर्स पडलेत निफ्टीला ते सगळे हेवीवेट्स निफ्टीचे शेअर्स पडलेत, त्यामुळे निफ्टी आज मायनसमध्ये बंद आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये आज फार्मा, IT, मेटल आणि FMCG सेक्टरला तेजी राहिली. त्यापाठोपाठ एनर्जी, रिअल्टी आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये दबाव बघायला मिळाला. बाकी सेक्टर सगळे फ्लॅट क्लोज आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा उद्यासाठी तरी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये आहेत, 20-30 पॉईंटच्या आसपास. डाव फ्युचर्स 70 पॉईंट मायनस आहे, 70-75 पॉईंट मायनस आहे. काल US मार्केटमध्ये चांगली तेजी होती 600 पॉईंटची,
पण आपल्या मार्केटमध्ये रिलायन्सच्या न्यूजमुळं रशियन ऑइलला घेऊन आणि ट्रम्प यांचं वक्तव्य टेरिफ हाईक होऊ शकतं रशियन ऑइल खरेदी केलं त्यामुळे थोडंसं आज दबाव राहिला आणि नवीन लाईफ टाईम हाय टच करून मार्केट खाली आले. त्यामुळे ज्या पद्धतीनं मार्केट नवीन शिखर गाठल्यानंतर ज्या पद्धतीनं खाली आले त्यामुळे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. जर निफ्टीनं 2600 ब्रेक केला तर फर्दर डिक्लायनिंग निफ्टीमध्ये येऊ शकतं असं मला वाटतं आहे. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.